So what we are discussing now is, so the things which you need to know or things which you need to remember while solving the problem on projection of plane. So the very first point you need to remember is, if it is given in the problem statement like plane rest in VP, जर असं दिलं असेल की प्लेन व्हीपी मध्ये रेस्ट होतोय, व्हीपी मध्ये रेस्ट होतोय म्हणजे काय, त्याला व्हीपी मध्ये ठेवलंय, प्लेन इज इन व्हीपी असं लिहितात, प्लेन रेस्ट इन व्हीपी, किंवा असंही लिहितात प्लेन द साइड ए बी इज इन व्हीपी किंवा द कॉर्नर सी इज इन व्हीपी असं लिहितात. So whenever you will find such a word, such a sentence, then you should start your problem from front view. त्या केस मध्ये तुमच्या प्रॉब्लेमची सुरुवात कुठून झाली पाहिजे, फ्रंट व्ह्यू मधून झाली. फ्रंट व्ह्यू मध्ये काय काढायचं तुम्ही, तर फ्रंट व्ह्यू मध्ये त्याचा तुम्ही ट्रू शेप काढायचा. ड्रॉ द ट्रू शेप ऑफ प्लेन इन फ्रंट व्ह्यू. फ्रंट व्ह्यू म्हणजे कुठं, अभोवती एक्स वाय. क्लियर? सो सी, ऑल दिस वी आर टॉकिंग इज रिलेटेड टू फर्स्ट क्वाड्रंट. क्लियर? दॅट इज वाय. तर हे कुठं आलं पाहिजे, तर हे तुमचं आलं पाहिजे फ्रंट व्ह्यू मध्ये, म्हणजेच अबोव दी एक्स वाय. यू मस्ट गेट इट अबोव दी एक्स वाय. क्लियर? हा मुद्दा कळाला? ओके. नेक्स्ट, सरफेस ऑफ प्लेन. So whenever you will find such a sentence, असं सेंटेन्स ज्यावेळेस तुम्हाला बघायला मिळेल, कुठलं, सरफेस ऑफ प्लेन मेक्स अन अँगल. प्लेनचा सरफेस एक अँगल करतोय, और दे विल सिम्पली राईट प्लेन मेक्स अन अँगल, प्लेन अँगल करतोय. तर त्याचा अर्थ काय होतो, इट मीन्स एज व्ह्यू ऑफ प्लेन मेक्स दॅट अँगल. म्हणजे याचा अर्थ आहे की प्लेनचा एज व्ह्यू जो आहे तो अँगल करतो, प्लेनच्या एज व्ह्यूचा तो अँगल आहे, असा त्याचा अर्थ. सरफेस ऑफ प्लेन मेक्स अन अँगल, इट मीन्स सरफेस ऑफ प्लेन चा अँगल करतोय, याचा अर्थ त्या प्लेनचा एज व्ह्यू चा अँगल दिलेला आहे आपल्याला. वी हॅव बीन गिवन द अँगल ऑफ एज व्ह्यू. रिमेंबर? लक्षात राहते का हे? ओके. तिसरा पॉइंट एक लिहून देतो, तिसरा आणि चौथा. तो आत्ताच नाही, तो तुम्हाला जसं जसं आपण पुढे प्रॉब्लेम्स बघत जाऊ तसं तसं मी तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. ओके. दी एज म्हणजेच साइड ऑफ प्लेन is in HP is in VP. It means that side must be made perpendicular to XY in true shape. काय म्हटलं मी, जर असं लिहिलेलं असेल एज ऑफ प्लेन इज इन व्हीपी, प्लेनचा एज व्हीपी मध्ये आहे, प्लेनची साइड व्हीपी आहे, साइड व्हीपी मध्ये आहे, प्लेनची साइड व्हीपी मध्ये आहे, प्लेनची एज व्हीपी मध्ये आहे, है ना, प्लेन रेस्ट ऑन साइड. ओके, असंही होऊ शकतं ना, इट रेस्ट ऑन साइड. सगळ्याचा अर्थ एकच, प्लेन साइड वरती व्हीपी मध्ये रेस्ट करतोय किंवा प्लेनची साइड व्हीपी मध्ये आहे, प्लेनची एज व्हीपी मध्ये आहे, तर त्यावेळेस करायचं आहे, त्यावेळेस काय करायचं आहे आपल्याला, इट मीन्स दॅट साइड मस्ट बी मेड परपेंडिक्युलर टू XY इन ट्रू शेप.
म्हणजे तुम्ही जिथं ट्रू शेप काढणार आहात त्या ट्रू शेप मध्ये ती साइड XY ला परपेंडिक्युलर झाली पाहिजे. It means that side must be made perpendicular to XY in true shape. True shape मध्ये ती साइड XY ला परपेंडिक्युलर झाली पाहिजे. Getting it right? समजतंय? मी तुम्हाला काय देतोय, तुम्हाला मी हिंट्स देतोय प्रॉब्लेम कसा सोडवायचा त्याच्या. ओके, सो नाउ लेट अस वी विल ट्राय टू सॉल्व द प्रॉब्लेम. हा आता दिलेला प्रॉब्लेम आपण सोडवायचा प्रयत्न करूयात अँड वी विल टेक द रेफरन्स ऑफ दीज 3 पॉइंट्स. या 3 पॉइंट्सचा रेफरन्स घेऊयात आणि प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. ओके, सो व्हेरी फर्स्ट थिंग व्हिच आय नीड टू डू इज ड्रॉ एन XY. सगळ्यात पहिली गोष्ट आपण कुठली करतो, XY ड्रॉ करतो. Then next step we do is drawing one faint line perpendicular to XY. This we always do, है ना? This is the stuff which we always do. एक काढली faint line perpendicular to XY. Now next look at the problem. An isosceles triangle 50 mm base 60 mm height. 50 mm base आणि 60 mm height असलेला isosceles triangle. काय करतोय तो? It rests on VP. It rests on VP on its base side. कशावरती? त्याच्या बेस साइड वरती तो रेस्ट करतोय. बेस साइड किती mm आहे? 50 mm. म्हणजे आपण ट्रायंगल मध्ये जी 50 mm ची साइड काढणार तिला बेस म्हणायचं आणि ती बेस साइड व्हीपी मध्ये आहे. बघूयात आता प्रॉब्लेमची सुरुवात कशी करणार मी. तर त्याच्यासाठी मी हे पहिलं सेंटेन्स वाचलं. काय आहे याच्यात? इफ प्लेन रेस्ट इन व्हीपी, जर प्लेन व्हीपी मध्ये रेस्ट असेल, नाही रेस्ट इन व्हीपी, प्लेन व्हीपी मध्ये रेस्ट असेल तर काय करायचं? ड्रॉ ट्रू शेप ऑफ प्लेन इन फ्रंट व्ह्यू. प्लेनचा ट्रू शेप फ्रंट व्ह्यू मध्ये काढा. आता प्लेन आपण असा पण काढू शकतो ट्रायंगल, ठीक आहे ना, 50 mm बेस 60 mm हाईट असा काढू शकतो आपण. असा पण काढू शकतो आपण उलटा. उलटा ट्रायंगल नाही का इथं? Let me show. I will give you this. बघा, आपण प्लेन जर काढायचं असेल बेस वाला 50 बेस, ही बेस साइड म्हणलं 50 mm ची है ना. सपोज ही 50 mm ची बेस साइड आहे. बेस साइड 50 mm, ही हाईट साइड झाली है ना. तर असा पण काढू शकतो मी ट्रायंगल. रेड कलर आहे तसा, ब्ल्यू कलर आहे तसा देखील मी ट्रायंगल काढू शकतो. गेटिंग इट? आय कॅन ड्रॉ अ ट्रायंगल like the side green, this blue type, this red type. या दोन्ही पद्धतीचा आपण काढू शकतो. क्लियर? और I can, like, I will show you just. या पद्धतीचा काढू शकतो मी. क्लियर? किंवा मी या पद्धतीचा काढू शकतो. 4 प्रकारे काढू शकतो आपण. वरचा हाफ, खालचा हाफ, इकडचा हाफ, इकडचा हाफ. वी कॅन ड्रॉ इट इन 4 वेज. मग तो कुठल्या पद्धतीने काढायचा, कसा काढायचा है ना. ट्रायंगल काढायला भरपूर पद्धती येतात, कसाही काढू शकता तुम्ही ट्रू शेप फ्रंट व्ह्यू मध्ये. मग तो काढायचा नक्की कसा, हाऊ टू ड्रॉ दॅट एक्झॅक्टली, है ना. तर ते बघणार आहे आपण. त्याच्यासाठी मी एक कन्फ्युजन दिले. कुठलं कन्फ्युजन दिलेलं आहे त्याच्यासाठी? हे तिसरं. काय सांगतंय ते तिसरं कन्फ्युजन? द एज
और साइड ऑफ प्लेन इज इन व्हीपी, ज्यावेळेस असा शब्द असतो त्या प्लेनची एज किंवा त्या प्लेनची साइड व्हीपी मध्ये आहे, त्यावेळेस तुम्ही काय करा, साइड मस्ट बी मेड परपेंडिक्युलर टू एक्स वाय. ती साइड जी जी साइड व्हीपी मध्ये आहे ती साइड एक्स वाय ला परपेंडिक्युलर करा. मग व्हीपी मध्ये कोणती साइड आहे? विच साइड इज इन व्हीपी? जस्ट टेल मी. Which side is in VP? Make it fast. कोण आहे का सगळे जेवायला गेले? हॅलो. येस सर. कुठली साइड घ्यायची आपल्याला? कुठली साइड घ्यावी लागेल? ए बी. ए बी. बघा प्रॉब्लेम मध्ये काय लिहिलंय? बेस साइड इन व्हीपी लिहिलं आहे का? व्हीपी ऑन इट्स बेस साइड. मी केलं की त्याला अंडरलाईन. बेस साइड व्हीपी मध्ये आहे. बेस म्हणजे कुठला? जो छोटा डायमेन्शन आहे तो बेस. The dimension which is a smaller one, that is base. So here in the problem 50 mm base तिथं लिहिलेलं आहे ना, लिहिताना पण लिहिलेलं आहे 50 mm base. m 50 m लिहिलेलं आहे ना, 50 मीटर झालं. So it is mm बरं का. So it is also mm. So 50 mm base आहे. मग आपल्याला कन्क्लुजन काय सांगतंय? जी साइड व्हीपीत आहे ती एक्स वाय ला परपेंडिक्युलर झाली पाहिजे. म्हणून ए बी 50 mm म्हटलं मी आता इथं बेस साइड, तर इथं टाकायचा ए कितीही अंतरावरती एक्स वाय पासून. ए डॅश इथून वरती 50 mm मेजर करायचं. 50 50 mm याला म्हणायचं बी डॅश. ओके, सो दिस इज द बेस साइड which is perpendicular to xy in front view. Then you need to plot height. आता तुम्हाला काय प्लॉट करायची? हाईट. सो हाईट कशी प्लॉट करायची? बेसचा सेंटर घ्यायचा, मार्क द सेंटर ऑफ बेस, देन फ्रॉम दॅट सेंटर मार्क ए लाईन दिस वे. Here on this line, या लाईन वरती बेस पासून 60 mm मेजर करा, आर्क मार्क करा. This will be your point C dash. Okay, and now complete the triangle. आता triangle complete करायचा. B to C, then AB, then AC. Okay, so here this is 50 and here this is 60. 50, 60. हा ट्रायंगल तयार झाला. पॉइंट नंबर 1 आणि पॉइंट नंबर 3 हे दोन तुम्हाला सांगतात की ड्रॉइंगची सुरुवात कशी करायची. हाऊ टू स्टार्ट युअर सोल्युशन. इट इज टोल्ड बाय दीज 2 पॉइंट्स, पॉइंट नंबर 1 and पॉइंट नंबर 3. नाउ लेट अस विल ट्राय टू ड्रॉ इट्स टॉप व्ह्यू. आता याचा टॉप व्ह्यू ड्रॉ करूया. टॉप व्ह्यू ड्रॉ करताना काय करायचं असतं, तर प्रोजेक्टर्स टाकायचे. ए चा बी चा प्रोजेक्टर खाली आला, सी चा प्रोजेक्टर खाली. इनिशियली व्हॉट यू आर एक्सपेक्टेड टू डू, इनिशियली काय करायचं, अख्ख्या प्लेनला व्हर्टिकल प्लेन मध्ये टाकून द्यायचं. अख्ख्या प्लेनलाच व्हीपी मध्ये टाकायचं. याचा अर्थ काय होतो की ए बी आणि सी चा टॉप व्ह्यू हा इथं येणार एक्स वाय. This will be your ABC on XY. A dash, B dash, C dash. आता हा AB चा पॉइंट का घेतला सर तुम्ही? Why you have taken AB as point? किंवा ABC एज व्ह्यूच का दिसतो ते आपण काल बघितलं. The plane is perpendicular to HP, hence it shows edge view in top view. ओके, वाटलं तर मी इथं पण लिहितो, लिहायला काय आपल्याला वेळ जातो. ठीक आहे, इट इज इम्पॉर्टंट.
शिकलोय आपण तरी परत लिहितो. इफ प्लेन इज perpendicular to HP, then it shows an edge view in top view. जर प्लेन HP ला परपेंडिक्युलर असेल तर तो टॉप व्ह्यू मध्ये एज व्ह्यू दाखवतो. आपण हे आधी बघितलंय. त्याच्यामुळे इथं ABC चा एज व्ह्यू येतो. दॅट इज वाय यू विल गेट अ टॉप व्ह्यू ऑफ सॉरी an edge view of plane ABC. आता पुढचा पार्ट प्रॉब्लेमचा. आता काय दिलंय आपल्याला? आपल्याला हे असं दिलेलं नाहीच आहे. आपल्याला त्यांनी काय सांगितलंय? सरफेस ऑफ प्लेन मेक्स 40 डिग्री. प्लेनचा सरफेस VP सोबत 40 करतोय. प्लेनचा सरफेस कुठे आहे? ABC हा. आणि आपण इथे लिहिलंय काय लिहिलंय? दुसरा सेंटेन्स बघा. इफ सरफेस ऑफ प्लेन मेक्स अन अँगल, जर प्लेनचा सरफेस अँगल करत असेल तर त्याचा अर्थ काय होतो? इट मीन्स द एज व्ह्यू ऑफ प्लेन मेक्स अन अँगल. प्लेनचा एज व्ह्यू तो अँगल करतोय. प्लेनचा एज व्ह्यू कुठं आहे? प्लेनचा एज व्ह्यू इथं टॉप व्ह्यू मध्ये. बघा आता अँगल कोणासोबतचा आहे? अँगल आहे VP सोबतचा. आपण पहिल्या चॅप्टर मध्ये शिकलोय. वी हॅव स्टडीड इट इन फर्स्ट चॅप्टर. That also I will write here. All the dimensions in respect of VP must be located in top view. VP सोबतचे जेवढे काही डायमेन्शन्स दिलेले आहेत तुमच्या प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्ये, ते सगळे डायमेन्शन्स VP सोबतचे कुठल्या व्ह्यू मध्ये गेले पाहिजेत? टॉप व्ह्यू मध्ये आले पाहिजेत. ऑल दोज डायमेन्शन्स मस्ट कम इन टॉप व्ह्यू. ते डायमेन्शन्स टॉप व्ह्यू मध्येच पडले पाहिजे ऍट एनी कॉस्ट. गेटिंग इट? VP सोबतचा डायमेन्शन असेल की ते टॉप व्ह्यू मध्येच आलं पाहिजे. इट मस्ट कम इट इन टॉप व्ह्यू. मग आता मला काय करायचं आहे? तर ह्या एज व्ह्यू ला मला अँगल द्यायचा आहे 40 डिग्री. कुठं द्यायचा आहे? टॉप व्ह्यू मध्ये द्यायचा आहे. मग काय करणार मी? तर हा AB XY वरती ठेवणार. कोण सांगू शकताय का why AB is in XY? AB ला XY मध्ये का ठेवलंय? Can anyone tell me? Why AB is in XY in top view? एच व्ह्यू आहे AB. तसं काय नाही, इथं पण आहे की. मग इथं पण मी काढू शकतो ना AB असं. इथं AB आणि इथं C. इथं XY वरतीच का ठेवलं AB ला? Why I am keeping AB on XY? परपेंडिक्युलर टू HP त्यामुळे तो एज व्ह्यू टॉप व्ह्यू मध्ये दाखवतो. नाही, परपेंडिक्युलर टू HP आहे म्हणून त्याचा पॉइंट व्ह्यू मिळाला. हा, प्लेनचा एज व्ह्यू मिळाला. बरोबर आहे, एज व्ह्यू मिळाला. माझा प्रश्न काय आहे? व्हॉट इज माय क्वेश्चन इज, हा AB चा टॉप पॉइंट मी XY वरतीच का ठेवला? मी AB इथं का लिहिलं नाही? ते XY वरतीच का ठेवलं? जसं मी C आता खाली जाणार ना माझा, तसा AB खाली का आणला नाही? AB XY वरच का ठेवलं? Why AB is in XY? बेस साइड आहे AB. ठीक आहे की, पण XY मध्ये का आहे? खूप आधी झाले, खूप आधी. तुम्ही लहान होता त्यावेळेस झाले. VP सोबत. काय म्हणाला? नाही कळालं. आपल्याला अँगल VP सोबत घ्यायचा आहे 40 डिग्री. मग त्याला काय असतंय? मी AB इथं लिहिलं
आणि सी इथं घेतला तर हा अँगल झालाच की इथं AB ला XY वरच का ठेवला आपण मी इथे AB लिहिलं तरी अँगल घेता येतो की मला असा अँगल मोजणार मी त्याला XY वर का ठेवलाय शिकवलेलं आहे झालंय सांगितलंय तुम्ही सांगेपर्यंत मी पुढे जाणार नाही सर टॉप व्ह्यू मध्ये XY हा फ्रंट व्ह्यू म्हणून काम करतो म्हणून XY वरती काय आहे Come on. सर ट्रायंगलचा बेस VP मध्ये आणि टॉप व्ह्यू मधनं बघितलं तर तो XY मध्ये दिसल This answer I want. सोपं आहे काय दिलेलं आहे तो VP मध्ये दिलेला आहे getting it read the question what is written in the question it is written the rests on VP कशावरती रेस्ट आहे बेस साइड वरती रेस्ट आहे याचा अर्थ काय होतो ती बेस साइड VP मध्ये आहे तो बेस साइड वरती रेस्ट आहे म्हणजे याचा अर्थ होतो ती बेस साइड VP मध्ये आहे है ना गेटिंग इट आणि जर ती बेस साइड VP मध्ये असेल तर ती कुठे असली पाहिजे XY वरती असली पाहिजे VP वरती आहे याचा अर्थ त्याचा VP पासूनचा अंतर 0 आहे आपण प्रोजेक्शन ऑफ पॉइंट मध्ये शिकलो होतो इफ यू डू रिमेंबर प्रोजेक्शन ऑफ पॉइंट मध्ये पण शिकलो होतो इफ एनी पॉइंट इज इन VP तर तो पॉइंट कुठे येतो टॉप व्ह्यू मध्ये XY वर येतो तसंच इथं काय लिहिलेलं आहे एज इन VP म्हणजे ती एज VP मध्ये आहे याचा अर्थ त्या एजचं VP पासूनचं अंतर 0 आहे 0 आहे म्हणून ती एज कुठे ठेवली आहे XY वरती ठेवली आहे त्याच्यामुळं AB हा XY वरती येतो मस्त ओके आता काय करायचं आता ही ABC जेवढी लेंथ आहे ही कंपास मध्ये घ्यायची ही ABC लेंथ कंपास मध्ये घ्यायची कंपास पॉइंट AB वरती ठेवायचा आणि आर्क मारायचा हियर विल बी पॉइंट C दिस इज AB अँड C हेच अंतर इथं आलं पाहिजे तर या केस मध्ये हे अंतर आहे 60 इट इज 60 सो दिस डिस्टन्स ऑल्सो विल बी 60 त्याच्यामुळे हे डिस्टन्स पण 60 होईल this angle we measured and we did plot it is 40 degree है ना 40 degrees okay now let us will try to locate its front view आता front view काढायचा प्रयत्न करूया draw the projector of AB draw the projector of C now draw the locus of point B locus of point A and locus of point C आता लोकेट करायचे कसे लोकेट करायचे कुठं कुठं दिलेले बघा
ए चा लोकस, ए चा प्रोजेक्टर, ए मिळाला. बी चा प्रोजेक्टर, बी चा लोकस, बी मिळाला. सी चा लोकस, सी चा प्रोजेक्टर, सी मिळाला. इथं आहे सी. So this is how you will get the answer. The triangle ABC. असं मिळेल तुम्हाला आन्सर. AC and BC. This way will be your final answer. Okay, try to draw, try to solve and tell me how much is the final height. Sorry, how much is this? सर ते AB पासून परत सांगताय काय? म्हणजे कुठल्या AB पासून सांगू द्या. कुठल्या AB पासून सांगू द्या. पहिला ट्रायंगल कंप्लीट केला आणि दुसऱ्या प्रोसेसच्या वेळेस पासून. बर, ठीक आहे. हो का, आता इथं बघा. ही प्रोसेस आपली झाली, ही पहिली स्टेज. या पहिल्या स्टेज मध्ये आपलं अझम्पशन काय असतं माहिती का? आपण अख्ख्या ट्रायंगलला व्हर्टिकल प्लेन मध्ये ठेवलं. हे झालं पहिल्या स्टेज मधलं काम. आता दुसऱ्या स्टेज मध्ये आपल्याला काय करायचं माहिती का? ह्याला VP तून पॉइंट C ला थोडं बाहेर उचलायचं. C ला थोडस बाहेर उचलायचं. किती बाहेर उचलायचं? की हा अँगल किती झाला पाहिजे? 40 डिग्री. AB आणि C मधला अँगल किती झाला पाहिजे? 40 डिग्री झाला पाहिजे. असं आपल्याला त्याला उचलायचं आहे. पॉइंट C ला आपल्याला रिलोकेट करायचं आहे, जेणेकरून हा अँगल 40 डिग्री व्हायला पाहिजे. मग जर इथंच काढलं तर ड्रॉइंग मध्ये कन्फ्युजन होईल ना. इथंच काढलं तर एकाच ड्रॉइंग मध्ये एक ड्रॉइंग जाईल, फिक्स फाईल. म्हणून आपण काय करतो, या बाजूला काढतो. मग कसं काढलं तर पहिल्यांदा AB ला XY वर ठेवला. द फर्स्ट थिंग वी डिड इज कीप AB ऑन XY. AB ला XY वर का ठेवलं? कारण प्रॉब्लेम मध्ये दिलंय साइड AB इन VP. AB VP मध्ये आहे असं लिहिलेलं आहे ना. AB इज इन VP, म्हणून AB ला XY वर ठेवला आणि एक 40 डिग्रीची लाईन काढली, 40 डिग्रीची लाईन काढली. त्याच्यानंतर इथलं जे AB आणि C चं अंतर आहे 60 mm, हे 60 mm याच्यावर मार्क केलं. याला म्हटलं आपण पॉइंट C. हा झाला आपला पॉइंट C. आता आपल्याला फ्रंट व्ह्यू काढायचा आहे. फ्रंट व्ह्यू काढायचा आहे म्हणून आपण काय केलं, सगळे प्रोजेक्टर्स वरती घेतले. A चा B चा प्रोजेक्टर वरती घेतला, C चा प्रोजेक्टर वरती घेतला. हे प्रोजेक्टर असतात परपेंडिक्युलर टू XY. नंतर काय करायचं, ह्या पॉइंटचे लोकस काढायचे. A चा लोकस, C चा लोकस, B चा लोकस. लोकसचा अर्थ काय असतो? लाईन विच इज पॅरलल टू XY. XY ला जी लाईन पॅरलल असते त्या लाईनला लोकस म्हणायचं. म्हणून काय केलं, या A मधून XY ला पॅरलल लाईन काढली, C मधून XY ला पॅरलल लाईन काढली आणि B मधून XY ला पॅरलल लाईन काढली. मग हे प्रोजेक्टर आणि हे लोकस जिथं क्रॉस होतात तिथं पॉइंटची नावं द्यायची. म्हणजे A चा प्रोजेक्टर, A चा लोकस, जिथं क्रॉस झाला तिथं A मिळाला. B चा प्रोजेक्टर, B चा लोकस, जिथं क्रॉस झाले तिथं B मिळाला. C चा प्रोजेक्टर, C चा लोकस, जिथं क्रॉस झाले तिथं C मिळाला. असे मिळाले आपल्याला तिन्ही पॉइंट्स आणि ते आपण जोडून फायनल ट्रायंगल कंप्लीट केलं. ओके, ओके सर. स्टार्ट नाउ सॉल्विंग. सर 46 आले.
हॅलो सर. बोला. झालं सर. झालं का? ओके. बाकीच्यांचं झालं का? आलं का? प्रॉब्लेम सुटला का? येस सर. ओके. अजून ज्या आपल्या थोड्याशा बाकीच्या मित्रांसाठी थोडं थांबूया 1-2 मिनिटं. मग पुढचा प्रॉब्लेम मी तुम्हाला होमवर्क साठी देतो. And then we will start. चला पुढचा प्रॉब्लेम देतो आता. ट्राय करा. हा रेक्टँगलचा प्रॉब्लेम दिलाय. हा सोडवा बरं आता. फक्त घेताना पण ट्रायंगलचा घेतलाय, देताना तुम्हाला रेक्टँगलचा दिलाय.
Okay, so we'll stop here. We will meet in next lecture. Maths किती वाजता आहे? तुम्ही घेणार आहे? I'll be there for maths lecture there. ठीक है. We'll stop here. Thank you.